मित्रांनो, तुम्ही घरबसल्या मोबाईलवरून ऑनलाईन ई श्रम कार्ड काढू शकता. तर आजच्या या व्हिडिओमध्ये ई श्रम कार्ड कसे काढायचे, यासाठी ऑनलाईन अर्ज कसा करायचा, याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तर चला तर मग सुरू करूया. ऑनलाईन अर्ज करण्यासाठी तुम्हाला सर्वप्रथम या वेबसाईटवर यायचे आहे. याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. सर्वात आधी रजिस्टर ऑन ई श्रम या ऑप्शनवर क्लिक करायचे आहे. त्यानंतर रजिस्ट्रेशनसाठी नवीन पेज ओपन होईल. येथे सेल्फ रजिस्ट्रेशनमध्ये तुमचा आधार कार्डला लिंक असलेला मोबाईल नंबर टाकायचा आहे. खाली कॅप्चा टाकायचा आहे. त्यानंतर आर यू ॲक्टिव्ह मेंबर ऑफ एम्प्लॉई प्रोव्हिडंट फंड, म्हणजे तुमचे जर EPFचे अकाउंट असेल किंवा EPF मिळत असेल तर यस करा, नसेल तर नो करा. तसेच आर यू ॲक्टिव्ह मेंबर ऑफ एम्प्लॉई स्टेट इन्शुरन्स कॉर्पोरेशन, जर असेल तर यस करा, नसेल तर नो करा. त्यानंतर सेंड OTP या बटनावर क्लिक करा. नंतर तुमच्या मोबाईलवर आलेला OTP टाकायचा व सबमिट करायची. त्यानंतर तुमचा आधार कार्ड नंबर टाकायचा व व्हेरिफिकेशनसाठी फिंगरप्रिंट, इरिस किंवा OTP यापैकी एक सिलेक्ट करा. शक्यतो OTPने व्हेरीफाय करा. त्यानंतर कॅप्चा टाकायचा व आय ॲग्रीवर क्लिक करून सबमिट बटनावर क्लिक करायचे. त्यानंतर तुमच्या मोबाईल नंबरवर आलेला OTP टाकायचा व व्हॅलिडेट या बटनावर क्लिक करायचे. व्हॅलिडेशन झाल्यानंतर येथे कंटिन्यू टू एंटर अदर डिटेल्स या बटनावर क्लिक करा. त्यानंतर सर्वात आधी तुमचा ईमेल ID टाकायचा. त्यानंतर मॅरिटल स्टेटस, मॅरिड, अनमॅरिड, डिवोर्स जे असेल ते सिलेक्ट करायचे. त्यानंतर तुमच्या वडिलांचे नाव व आईचे नाव टाकायचे आहे. तसेच तुमची कॅटेगरी SC, ST, OBC, जनरल जी असेल ती सिलेक्ट करायची. त्यानंतर तुमचा ब्लड ग्रुप सिलेक्ट करायचा. त्यानंतर जर अपंग असेल तर यस करून अपंगाचा प्रकार सिलेक्ट करू शकता, आणि जर अपंग नसाल तर नो सिलेक्ट करा. त्यानंतर नॉमिनी डिटेल्समध्ये तुमच्या पती, पत्नी किंवा आईवडिलांचे नाव टाकू शकता. त्यानंतर त्यांची जन्मतारीख सिलेक्ट करायची आहे. तसेच जेंडर, मेल, फिमेल जे असेल ते सिलेक्ट करा. नंतर अर्जदारासोबतचे नाते काय आहे ते टाका. त्यानंतर नॉमिनी ॲड्रेसमध्ये पत्ता टाकायचा आहे. नॉमिनीचा मोबाईल नंबर टाकून सेव्ह अँड कंटिन्यू या बटनावर क्लिक करायचे. त्यानंतर रेसिडेन्शियल डिटेल्समध्ये सर्वात आधी तुमचे राज्य निवडायचे आहे. त्यानंतर खाली तुमचा जिल्हा निवडायचा व स्टेट स्पेसिफिक ID असल्यास टाकायचा, माहीत नसल्यास नाही टाकला तरी चालेल. त्यानंतर करंट ॲड्रेसमध्ये तुम्ही शहरात राहत असाल तर अर्बन सिलेक्ट करा, किंवा ग्रामीण भागात असाल तर रुरल सिलेक्ट करा. त्यानंतर तुमचा सध्याचा पत्ता टाकायचा. खाली तुमचे राज्य सिलेक्ट करायचे. त्यानंतर जिल्हा, तसेच तुमचा तालुका व तुमची सिटीचे नाव टाकून पिनकोड टाकायचा आहे. स्टेईंग ॲट करंट लोकेशनमध्ये तुम्ही सध्याच्या जागेवर किती वर्षापासून राहता ते सिलेक्ट करायचे आहे. परमनंट ॲड्रेसमध्ये अर्बन किंवा रुरल सिलेक्ट करा. त्यानंतर तुमचा पत्ता टाका. नंतर तुमचे राज्य सिलेक्ट करा, तसेच जिल्हा व तालुका सिलेक्ट करा. तुमच्या सिटीचे नाव व पिनकोड टाका व त्यानंतर सेव्ह अँड कंटिन्यू या बटनावर क्लिक करा. त्यानंतर एज्युकेशनल क्वालिफिकेशन सिलेक्ट करा. त्यामध्ये प्रायमरी, सेकंडरी, हायर सेकंडरी, डिप्लोमा, ग्रॅज्युएशन जे झाले असेल ते सिलेक्ट करा. त्यानंतर त्याचे सर्टिफिकेट PDF किंवा JPG फाईलमध्ये इथे अपलोड करू शकता. त्यानंतर तुमचे महिन्याचे उत्पन्न किती आहे ते सिलेक्ट करा व खाली उत्पन्नाचा दाखला असेल तर अपलोड करू शकता. जर नसेल तर नाही केला तरी चालेल. व त्यानंतर सेव्ह अँड कंटिन्यू या बटनावर क्लिक करा. त्यानंतर ऑक्युपेशन अँड स्किल्समध्ये आर यू वर्किंग विथ एनी प्लॅटफॉर्म जनरेटर्स, मोबाईल ॲप बेस्ड सर्व्हिस प्रोव्हायडर लाईक उबर, झोमॅटो, म्हणजे तुम्ही जर ओला, उबर किंवा झोमॅटोसोबत काम करत असाल तर यस करा, नाहीतर नो सिलेक्ट करा. त्यानंतर प्रायमरी ऑक्युपेशनची लिस्ट इथे आहे. ही लिस्ट तुम्ही इथे बघू शकता. यामध्ये तुमच्या व्यवसायाचे नाव शोधून तुम्ही टाकू शकता.
त्यानंतर वर्किंग एक्सपिरियन्समध्ये तुम्हाला अनुभव किती वर्षाचा आहे ते सिलेक्ट करा. त्यानंतर जर सेकंडरी ऑक्युपेशन असेल तर टाका, नसेल तर नाही टाकला तरी चालेल. त्यानंतर तुमचे व्यवसायाचे सर्टिफिकेट असेल तर अपलोड करा, नसेल तर नाही केले तरी चालेल. त्यानंतर येथे तुम्हाला स्किल्स कसे भेटले हे सिलेक्ट करायचे. त्यानंतर सब स्किल्समध्ये सेल्फ लर्निंग, लर्निंग ऑन जॉब सिलेक्ट करायचे. त्यानंतर इंटरेस्टेड इन स्किल अपग्रेडमध्ये रिसीव फॉर्मल टेक्निकल ट्रेनिंग सिलेक्ट करा व सेव्ह अँड कंटिन्यू बटनावर क्लिक करा. नंतर तुमची बँक डिटेल्स टाकायची आहे. सर्वात आधी तुमचा बँक अकाउंट नंबर, त्यानंतर खाली पुन्हा अकाउंट नंबर टाकायचा. नंतर तुमचे नाव, त्यानंतर खाली तुमचा IFSC कोड टाकायचा आहे. त्यानंतर बँकेचे नाव व ब्रांचचे नाव खाली ॲटोमॅटिक येईल. नंतर सेव्ह अँड कंटिन्यू बटनावर क्लिक करायचे. त्यानंतर शेवटी तुम्हाला संपूर्ण माहिती चेक करायची आहे व सर्व माहिती बरोबर असल्यास आय अंडरटेकवर क्लिक करायचे. व जर तुम्हाला नॅशनल करिअर सर्व्हिस म्हणजेच NCS कडून जॉब पाहिजे असेल तर यस करा, नाहीतर नो सिलेक्ट करा व सबमिट बटनावर क्लिक करा. नंतर तुम्हाला UAN कार्ड डाउनलोड करण्याचा ऑप्शन दिसेल. येथून तुम्ही ई-श्रम कार्ड डाउनलोड करू शकता. तर असा हा महत्त्वपूर्ण व्हिडिओ नक्की आपल्या मित्रांना शेअर करा व अशाच नवनवीन अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.